नमो बुद्धाय जय भीम. भाग 5. बुद्ध आणि बुद्धांचे पूर्वकालीन. बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हे मंत्र अर्थात ऋचा किंवा स्तुती स्तोत्राचा संग्रह आहे. या ऋचांचे जे पठण करतात त्यांना ऋषी म्हणतात. मंत्र म्हणजे फक्त इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्मा, माहिद्दी, यम आणि इतर यांना केलेले फक्त संबोधन स्तवन आहेत. ही स्तवने फक्त शत्रूविरुद्ध मदत, धनप्राप्ती, भक्तांकडून भोजन, मांस आणि दारू यांचा स्वीकार करावा म्हणून केलेले फक्त प्रार्थना आहेत. वेदांमध्ये तत्त्वज्ञान म्हणून अधिक काही नाही. परंतु असेही काही वैदिक ऋषी होते की त्यांनी तात्विक स्वरूपाच्या कल्पना अंदाज मांडले आहेत. ते वैदिक ऋषी होते अघमर्षण, प्रजापती परमेष्ठी, बृहस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमस, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा. या सर्व वैदिक ऋषींच्या मुख्य समस्या होत्या: जगाचा आरंभ कसा झाला, निर्मिती कशी झाली, वेगवेगळ्या भौतिक वस्तू जगात कशा निर्माण झाल्या, सर्व भौतिक वस्तूंमध्ये एकत्व व त्याचबरोबर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व का आहे, कोणी निर्माण केले व कोण व्यवस्था पाहत आहे, जग कशातून उत्पन्न झाले व कशात परत विलीन होणार आहे. अघमर्षण म्हणतात की जग हे तपस म्हणजे उष्णतापासून निर्माण झाले आहे. तपस हे निर्मिती तत्व आहे ज्यामधून अनादी, अनंत, शाश्वत नियम व सत्य यांची उत्पत्ती झाली. यामधूनच रात्र निर्माण झाले, तमसमधून जल निर्माण झाले आणि जलाने काळारंभ केला. काळाने सूर्य, चंद्र, स्वर्ग, पृथ्वी, आकाश व प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस आणि रात्रीचे नियमन केले. बृहस्पती यांनी अशी कल्पना गृहीत धरली की अस्तित्वाची उत्पत्ती न अस्तित्वातून झाली. अस्तित्व हे अनास्तित्वातून अस्तित्व आले. न अस्तित्व याचा अर्थ अनादी, अथांग, अनंत, अगाध, असीम असा गृहीत धरलेला आहे. सर्व विद्यमान अस्तित्वांचा आणि जे अद्याप अस्तित्वात आलेले नाही त्या सर्व शक्य असलेल्या अस्तित्वांचा न अस्तित्व हे नित्य स्वरूपाचा पायाभूत आधार आहे. प्रजापती परमेष्ठी यांनी अस्तित्वाची उत्पत्ती अनस्तित्वातून झाली काय या प्रश्नाने सुरुवात केली. त्यांचे असे मत होते की हा प्रश्नच निरर्थक, असंबद्ध मुद्द्याला सोडून आहे. जे जे अस्तित्वात आहे त्यांचे मूळ स्रोत जल आहे. त्याच्या दृष्टीने जगताचा मूलाधार जल आहे आणि जलाची व्याख्या ही ना सत मध्ये होते ना असत मध्ये करता येते. परमेष्ठी यांनी जडत्व, वस्तुत्व आणि प्रेरक शक्ती यांच्यात भेद केला नाही. त्यांच्या मतानुसार एका मूलभूत तत्वानुसार स्वभावतच पाण्याचे रूपांतर एखाद्या गोष्टीत होते आणि त्या मूलभूत तत्वाचे त्यांनी नामाधिनिधान केले: काम, वैश्विक इच्छा शक्ती. हानेल्या वैदिक तत्ववेत्ता यांचे मते वायू हे मूळ तत्व होय. वायूमध्ये स्वाभाविकपणे चलन, वलन, क्रियाशीलतेची क्षमता असते. वायूमध्ये निर्मिती तत्वांची क्षमता असते. दीर्घतमस यांनी असे सांगितले आहे की सर्व प्राणी मात्र अंतिमतः सूर्यावर अवलंबून असतात. सूर्य आपल्या अंतर्निहित अंतर्गत शक्तीच्या बंधनाने बांधलेला व फिरणारा असून स्वाभाविकतः पुढे मागे हालचाल करीत असतो. सूर्याप्रमाणेच विद्युत व अग्नी हे करड्या रंगाचे पदार्थाने बनलेले आहेत. सूर्य, विद्युत व अग्नी यांच्यात जलाचा बीजांकुर असतो. पाणी हे वनस्पतींचे बीजांकुर आहे. दीर्घतमस यांचे असे विचार असे होते. नारायण यांच्या मतानुसार पुरुष हेच आदी विश्वनिर्मितीचे प्रथम कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था या सर्वांची उत्पत्ती पुरुष यापासूनच होते. हिरण्यगर्भ हे तात्विकदृष्ट्या परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होते. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णबीज. या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्ती आणि ऐहिक आणि परलौकिक अस्तित्व निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौरमंडळ हे अग्नित्वाने बनलेले आहे. विश्वाची निर्मिती तत्व.
विश्वकर्मा यांच्या मते जल तत्वास विश्वाच्या उत्पत्तीचे कारण मानणे आणि संचारण शक्ती ही जलनिर्मित आहे हे योग्य आणि समाधानकारक नाही. कारण जर का आपण जल तत्व हे स्वभावतः परिवर्तनशील बदल तत्व रूपांतर तत्व आहे, जल हे मूलतत्व मानले तर आपणास हे पाहावे लागेल की जल तत्वाचे अस्तित्व कुठून निर्माण झाले. जलतत्वामध्ये प्रेरणाशक्ती, निर्मिती तत्व, उत्पादक शक्ती, भौतिक मूलभूत शक्ती व त्यांचे नियम आणि इतर सर्व गोष्टी कशा अस्तित्वात आल्या. विश्वकर्मा यांच्या मते पुरुष देव हीच प्रेरणाशक्ती होय, सर्वांचा मूलाधार आहे. पुरुषच आदी आणि अंतिमतः असतो, तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वीपासून तो अस्तित्वात होता. त्याने विश्व निर्माण करून कार्यान्वित केले, तो एकमेव परमेश्वरच होय, जो अज न जन्मलेला असा आहे आणि त्यांच्यातच अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा निवास आहे. जो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे, तोच निर्माता व संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्यानेच आपल्याला निर्माण केले व विनाशक म्हणून आपल्या सर्वांचे भवितव्य अंत तो जाणतो. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटत नव्हते. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन व मंत्रांचे खरेखुरे रचनाकार मानले. नीतिमत्ता उंचवणारे काहीही त्यांना मंत्रामध्ये आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी निष्प्रयोजन आहेत, ज्यापासून काही शिकता येईल किंवा काही घेता येईल असे काहीही मंत्रामध्ये नव्हते. म्हणूनच बुद्धांनी मंत्रांना दूर त्यागले. अशाच प्रकारे बुद्धांना वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात काहीही आढळले नाही. वैदिक ऋषी आंधळ्याप्रमाणे अंधारात चाचपडत होते, सत्य शोधित होते, परंतु त्यांना सत्य सापडले नव्हते. त्यांचे सिद्धांत म्हणजे कल्पना, मानसिक उड्डाणे, फक्त अंदाज होते की ज्यांना कोणत्याही तर्कशास्त्राचा व सत्य वस्तुस्थितींचा आधार नव्हता. त्यांनी ते तत्त्वज्ञानात योगदान केले, त्यामधून कोणतेच सामाजिक मूल्य निर्माण झाले नाहीत. म्हणूनच बुद्धांनी वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञान निरुपयोगी म्हणून अमान्य केल्या नाकारले. 2. तत्त्वज्ञानी कपिल. प्राचीन भारतीय दार्शनिक तत्त्ववेत्त्यात कपिल हे सर्वात अग्रगण्य होते. त्यांचा दार्शनिक दृष्टिकोन अनुपम होता. ते अद्वितीय श्रेणीतील तत्त्वज्ञानी होते. सांख्य तत्त्वज्ञान म्हणून त्यांचे तत्त्वज्ञान ओळखले जात असे. त्यांच्या तत्त्वज्ञानातील सिद्धांत व सखोलता आश्चर्यकारक होते. सत्य हे आधारजनक पुराव्यासहित असले पाहिजे, हा सांख्य तत्त्वज्ञानाचा प्रथम सिद्धांत होय. पुराव्याशिवाय सत्य असूच शकत नाही. सत्य सिद्ध करण्याकरिता त्यांनी फक्त 2च पुराव्याचे मार्ग मान्य केले, एक प्रत्यक्ष ज्ञान अनुभूती आणि दुसरा अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष समोरील वस्तूंचे आपल्या बुद्धीला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहेत. एक, कारणावरून परिणाम, कार्याची ओळख, जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान. कार्य, परिणामावरून कारणाची ओळख, डोंगरावरून खाली दरीतून वाहणाऱ्या ओढ्यांना आलेल्या पुरावरून डोंगरावर पाऊस झाल्याचे अनुमान. आणि 3, साम्य, जसे आपण या वस्तू स्थितीवरून जाणतो की जसं एखादा मनुष्य आपली जागा बदलतो तेव्हा तो हालचाल करतो, त्याचप्रमाणे जेव्हा तारे आकाशात एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी दिसतात म्हणजेच ते गतिजन्य आहेत. त्यांचा पुढील सिद्धांत हा कारणमीमांसाशी निगडीत होता. निर्मिती आणि निर्मितीचे कारण. सृष्टी विश्वाचा कोणीतरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिलांनी अमान्य केला. त्यांच्या मते निर्मित वस्तूचे अस्तित्व हे त्या वस्तूच्या निर्मितीच्या कारणात असते. तसे मातीतून मडके तयार होते किंवा सुताच्या धाग्याचे रूपांतर कापडात होत असते. या प्रथम पायाभूत आधारावर कपिलाने सृष्टिकर्त्याचे अस्तित्व अमान्य केले. त्यांनी आणखी काही आधारभूत बाबी दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या मतास पुष्टी समर्थन मिळते. न अस्तित्व हे कोणत्याच कृतीचा विषय होऊ शकत नाही. तेथे कोणतीही नवनिर्मिती नाही. ज्या सामग्री पदार्थापासून तिची निर्मिती होत त्यापासून वस्तू ही वेगळी नसते. त्या सामग्री पदार्थातच त्या वस्तूंचे पूर्वापासून अस्तित्वात असते. ती वस्तू सामग्री पदार्थांच्या स्वरूपात, आकारात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित स्वरूपाच्या सामग्री पदार्थापासून निश्चित स्वरूपाचा पदार्थ तयार होतो. विशिष्ट पदार्थातच विशिष्ट निकाल परिणाम देतो. मग या वास्तविक विश्वाचे मूळ स्रोत काय आहे? कपिल म्हणतात, उत्क्रांत व्यक्त व अनुत्क्रांत अव्यक्त यांनी हे वास्तविक विश्व बनलेले आहे.
व्यक्त वस्तू ह्या अव्यक्त वस्तूंच्या मूळ स्रोत होऊ शकत नाही. व्यक्त वस्तू या मर्यादित स्वरूपाच्या असतात व विश्वाच्या मूळ स्रोताच्या स्वरूपाशी हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते. त्यामुळे कोणतीही एक वस्तू दुसऱ्या वस्तूचे अंतिम मूळ स्रोत आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय सर्व व्यक्त वस्तू दुसऱ्या मूळ स्रोतापासून निर्मित होतात. त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूळ स्रोत होऊ शकत नाही. पुढे कपिल असे विधान करतात की कार्य हे आपल्या कारणांपासून भिन्नच असले पाहिजे. जरी कार्यात कारण अंतर्भूत असले तरी, आणि म्हणूनच विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. ते दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा परिणाम असलेले पाहिजे. जेव्हा प्रश्न विचारला जातो की अनुत्क्रांत, अव्यक्त यांची अनुभूती का होत नाही, अव्यक्तमधील कृत्यशीलता का जाणवत नाही, तेव्हा कपिल यांचे उत्तर होते, असे अनेक कारणांमुळे होते. कदाचित अव्यक्त वस्तूंचा अतिसूक्ष्मपणा आपणास त्या अव्यक्त वस्तूबद्दल अनुभूतीहीन करतो. जसे इतर वस्तूंच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते, तरी त्या वस्तूही प्रत्यक्ष जाणवत नाहीत. आपण जाणू शकत नाही, किंवा अतिशय दूर असल्यामुळे, किंवा अतिशय सानिध्यात असल्यामुळे, किंवा तिसरीच एखादी गोष्ट मध्येच असल्यामुळे, किंवा तत्सदृश पदार्थांशी झालेल्या संकरामुळे, किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व, किंवा निरीक्षकाचे अंधत्व, त्यांच्या ज्ञानेंद्रियाच्या किंवा मनाचा दोष यामुळे हे अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असते. जेव्हा प्रश्न विचारला जातो की विश्वाचा स्रोत काय आहे आणि कोणती गोष्ट उत्क्रांत व अनुत्क्रांतमध्ये फरक निर्माण करते, कपिलाचे उत्तर होते, ज्या वस्तू उत्क्रांत झालेल्या आहेत त्यास कारण आहे, आणि ज्या वस्तू उत्क्रांत झालेल्या नाहीत त्यांना देखील कारण आहे. परंतु या दोन्ही गोष्टींचे स्रोत कारणाविरहित आहे, स्वतंत्र आहे. उत्क्रांत व्यक्त वस्तू अगणित असंख्य आहेत. या अवकाश आणि काळाने मर्यादित सीमित आहेत. या वस्तूंचे स्रोत हे शाश्वत, नित्य आणि सर्वव्यापक आहे. या उत्क्रांत वस्तू क्रियाशील व त्यांना अनेक अंग, घटक व भाग असतात. सर्वांचे मूळ स्रोत त्या वस्तूंमध्येच अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि त्यास अंग व विभाग नसतात. कपिल यांचा तर्क असा होता की अनुत्क्रांत, अविकसित वस्तू विकसित होण्याची, उत्क्रांत व्यक्ती वस्तूत रूपांतर होण्याची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस यांच्या क्रियाशीलतेने घडते. या तीन गुणांमध्ये सर्वप्रथम सत्वगुण, ज्याचे साधर्म्य सुखाचे कारण आणि आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी असते. दुसरा गुण रजस आहे, जो प्रेरित करतो, संचलित करतो, आणि जो गुण क्रियाशीलतेचे कारण आहे. तिसरा गुण तमस आहे, जे जडपणाचे द्योतक आहे, जे कोणतीही गोष्ट करण्यापासून थांबवते, नियमन करते, जे उपेक्षा किंवा निष्क्रियता निर्माण करते. या तीन घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतः अत्यंत जवळचे असतात. ते कधी एकमेकांच्या वरचढ होतात, तर कधी एकमेकांना आधार देतात, तर कधी परस्परांत मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्यांच्या तीन घटकांप्रमाणेच असतात. जेव्हा या तीनही गुणांत समतोलपणा असतो, कोणताही गुण दुसऱ्या गुणापेक्षा वरचढ होत नाही, त्यावेळी विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या तीनही गुणात असमतोलपणा असतो, एकमेकांमध्ये चढाओढ सुरू होते, जेव्हा विश्व क्रियाशील सचेतन होते आणि उत्क्रांती सुरू होते. या गुणांमध्ये असमतोलपणा का निर्माण होतो, असा प्रश्न जेव्हा कपिलांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांचे उत्तर होते, गुणांच्या समतोलपणात बिघाड हा दुःखाच्या अस्तित्वामुळेच होतो. कपिलांचे तत्त्वज्ञानात असे सिद्धांत होते. सर्व तत्त्वज्ञानी दार्शनिकांमध्ये कपिल मुनींच्या तत्त्वज्ञानांच्या बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला होता. कपिल हेच असे एक तत्त्वज्ञानी होते की ज्यांचे वेदात्वज्ञान शिकवण ही तर्कशास्त्र व वास्तवता, यथार्थता यावर आधारलेली आहे, असे बुद्धांना आढळून आले. कपिलांच्या सर्वच शिकवणीस बुद्धांची मान्यता दिली नाही, सर्वच शिकवणी स्वीकारल्या नाहीत. कपिलांच्या केवळ 3 गोष्टी त्यांनी ग्राह्य धरल्या. पहिली गोष्ट त्यांनी ही स्वीकारली की सत्यता ही पुराव्यावर आधारित असली पाहिजे. विचार प्रक्रिया ही बुद्धिवादी असली पाहिजे. देव अस्तित्वात आहे आणि त्याने हे विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास कोणताही तर्कसंगत किंवा वास्तविक आधार नाही. ही कपिलांनी दिलेली दुसरी शिकवण बुद्धांनी स्वीकारली.
जगात दुःख आहे ही गोष्ट बुद्धांनी स्वीकारली. कपिलांच्या शिकवणीतील इतर भाग त्यांच्या उद्दिष्टांच्या दृष्टीने सुसंगत नव्हता म्हणून त्यांनी सोडून दिला. ब्राह्मण ग्रंथ. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ या नावाने ओळखले जातात. दोन्ही ग्रंथांना पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः हे ग्रंथ वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारखेच महत्त्वाचे मानले जात असत व त्यांना श्रुती या नावाने संबोधले जाते. ब्राह्मणी तत्त्वज्ञान 4 प्रबंधावर आधारित होते. पहिला सिद्धांत प्रबंध होता. वेद हे नुसतेच पवित्र नाही तर अचूक आहेत आणि त्यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करता येत नाहीत. दुसरा सिद्धांत प्रबंध होता. आत्म्याची मुक्ती. जर का वैदिक यज्ञज्ञान कर्मकांड समारंभ केले आणि ब्राह्मणास योग्य दक्षिणा दिली तरच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. यामध्ये फक्त आदर्श धर्माचाच सिद्धांत होता असे नव्हे तर आदर्श समाजाचाही देखील सिद्धांत होता. या आदर्श समाज रचनास त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले. हा सिद्धांत वेदांत असल्यामुळे व वेद हे अचूक असल्यामुळे व त्यांचा अधिकार वादातीत असल्यामुळे चातुर्वर्ण समाजरचना देखील बंधनकारक आहे व त्याबद्दल प्रश्न निर्माण करता येत नाही. ही समाजरचना काही नियमावर आधारित होती. पहिला नियम होता समाज व्यवस्था 4 वर्णात विभागली जावी. 1 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 3 वैश्य आणि 4 शूद्र. दुसरा नियम होता या 4 वर्णात सामाजिक समता असू शकत नाही. जे एकमेकांशी विषमतेच्या वर्गावरील वारीने बांधले गेले पाहिजेत. ब्राह्मण सर्वोच्च ठिकाणी असले पाहिजेत. क्षत्रिय हे ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर आणि वैश्य हे क्षत्रियांच्या खालोखाल पण शूद्रांच्या वर असले पाहिजेत व शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत. हक्क आणि विशेषाधिकार. सुविधा या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती. अधिकार व विशेष सुविधा यांचा उपयोग क्रमिक असमानतेच्या नियमानुसारच असला पाहिजे. ब्राह्मणास त्यांच्या इच्छेनुसार हवे असले ते सर्व हक्क आणि अधिकार असत. ते अधिकार ब्राह्मणास असत त्यावर क्षत्रिय हक्क गाजवू शकत नसे. त्यांना वैश्यांपेक्षा अधिक हक्क व अधिकार मिळत. वैश्यांना शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत पण त्यांना क्षत्रियांना मिळणारे हक्क आणि अधिकार मिळत नसे. आणि शूद्राला तर अधिकारच नव्हते पण खास हक्क तर मुळीच नव्हते. ती उच्च वर्णीयांना न दुखवता जगणे हाच त्यांना हक्क होता. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा तिसरा नियम व्यवसाय विभागणी संबंधी होता. अध्ययन, शिक्षण, अध्यापन आणि धार्मिक विधी हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता. युद्ध करणे, मारणे किंवा मरणे क्षत्रियांचा व्यवसाय होता. व्यापार हा वैश्यांकडे सोपवला होता. 3 वर्णांची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्याच वर्णासाठी होते. एका वर्णाचा व्यवसाय दुसऱ्याला करता येत नसे. चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाचा हक्क बाबतीत होता. चातुर्वर्ण पद्धतीत शिक्षणाचा हक्क प्राप्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांचाच होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नव्हता. चातुर्वर्ण्यांच्या नियमाने शिक्षणाचा हक्क फक्त शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला होता. आणखी एक 5वा नियम होता. त्यानुसार माणसांचे जीवन 4 आश्रमात टप्प्यात विभागले होते. पहिला आश्रम ब्रह्मचर्य, दुसरा आश्रम गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थ व चौथा आश्रमास संन्यासाश्रम म्हटले जात असे. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन, अभ्यास व शिक्षण होते. दुसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट गृहत्याग न करता कौटुंबिक बंधने न तोडता त्यास वैराग्य जीवनाची ओळख करून देणे हे होते व चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला देवाचा शोध घेणे व त्यात एकरूप होण्यास समर्थ बनवणे. या 3 आश्रमांचे फायदे फक्त 3 उच्च वर्णांच्या पुरुषांनाच घेता येत होते. पहिला व चौथा आश्रम स्त्रिया व शूद्र यांच्याकरता वज्र होता. अशा या दिव्य आदर्श समाजरचनात चातुर्वर्ण असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमाने आदर्शवत बनवले. कुठलाही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता हे प्रत्यक्षात उतरवले. कर्मवाद हा ब्राह्मण तत्त्वज्ञानातील 4था सिद्धांत. आत्म्याच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्याच्या सिद्धांतात तो एक भाग होता. पुनर्जन्माच्या वेळेस आत्मा नवीन देहासह नवीन जन्म कुठे घेतो या एका प्रश्नांचे ब्राह्मणी कर्मवादाच्या सिद्धांताचे उत्तर असे होते की त्यांनी मागील जन्मी ज्या कृती केल्या त्यावर ते अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्यांच्या कर्मावर अवलंबून आहे.
ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांतास बुद्धांचा कडवा तीव्र विरोध होता. वेद हे अचूक आहेत आणि त्यांच्या अधिकारास कोणीही आव्हान करू शकत नाही, हे ब्राह्मणी तत्त्वज्ञानांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकारले. बुद्धांच्या मते निर्दोष व वादातीत, ज्यावर प्रश्न निर्माण करता येत नाही असे काहीही नाही. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. जेव्हा जेव्हा आवश्यक परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस प्रत्येक बाब पुनर्तपासणी व पुनर्विचाराकरता उपलब्ध असली पाहिजे, परीक्षण करता आले पाहिजे. मनुष्याने सत्य आणि यथार्थ सत्य जाणले पाहिजे. विचार स्वातंत्र्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सत्याचा शोध घेण्याकरता विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे. वेदांमध्ये कोणतीही चूक असू शकत नाही. वेदांच्या अचूकतेबद्दल प्रश्नच उपस्थित करता येत नाही असे समजणे म्हणजे विचार स्वातंत्र्य नाकारणे होय. यामुळेच वेदांमध्ये कोणतीही चूक असू शकत नाही, वेदांच्या अचूकतेबद्दल प्रश्नच उपस्थित करता येत नाही हा सिद्धांत बुद्धांना सर्वात जास्त दोषार्ह वाटला. असाच विरोध ब्राह्मणी तत्त्वज्ञानाच्या दुसऱ्या सिद्धांतास बुद्धांचा होता. यज्ञ, त्याग यामध्ये काही तथ्य असल्याचा त्यांना मान्य होते, परंतु बुद्धांनी खरा यज्ञ व खोटा यज्ञ यात फरक केला होता. इतरांच्या भल्याकरता स्वार्थ त्याग हा खरा यज्ञ होय. व्यक्तिगत स्वार्थाकरता, देवाला अर्पण करण्याकरता प्राण्यांना बळी देणे, त्यांना ठार मारणे हा खोटा यज्ञ होय. ब्राह्मणी यज्ञ असे जास्तीत जास्त यज्ञ की ज्यात त्यांच्या देवांना खुश करण्याकरता प्राण्यांचे बळी दिले जात, अशा यज्ञांचा बुद्धांनी खोटे यज्ञ म्हणून धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीकरिता केलेले खोटे यज्ञ देखील बुद्धांना मान्य नव्हते. यज्ञ विरोधक उपहासाने ब्राह्मणांना म्हणत असत की जर हा प्राण्यांचा बळी देऊन जर एखादा स्वर्गात जात असेल तर त्यांनी आपल्या बापाचा बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा हा सर्वात जास्त जलद मार्ग आहे. बुद्ध या मताशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. ब्राह्मणी यज्ञाचा सिद्धांतात बुद्धांना जितका तिरस्करणीय होता तितकाच विरोध चातुर्वर्ण्य व्यवस्थेला होता. ब्राह्मणी चातुर्वर्ण्य सामाजिक व्यवस्था ही नैसर्गिक व्यवस्था नाही असे बुद्ध मानत असत. ब्राह्मणी चातुर्वर्ण्य सामाजिक व्यवस्थेमधील वर्गवारी ही जुलमी व सक्तीची होती. कोणाच्या तरी हुकमावरून तयार केलेली, काही विशिष्ट वर्गांच्या स्वार्थाकरता तयार केलेली रचना होती. बुद्ध स्वतंत्र व बंधमुक्त समाज रचनेस प्राधान्य देत होते. ब्राह्मणी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था ही कधीही न बदलणारी, अपरिवर्तनशील, कायमस्वरूपाची समाजरचना होती. एकदा ब्राह्मण म्हणून जन्माला की तो कायमचा ब्राह्मणच राहत असे. एकदा क्षत्रिय म्हणून जन्माला की तो कायमचा क्षत्रिय राहत असे. एकदा वैश्य म्हणून जन्माला की तो कायमचा वैश्य राहत असे. एकदा शूद्र म्हणून जन्माला की तो कायमचा शूद्रच राहत असे. अपघाताने एखाद्याच्या घरी एखाद्याचा जन्म झाला त्यावरून त्याचा दर्जा त्याच्या समाजातील नैतिक आणि व्यावसायिक स्थान ठरत असे. कोणतेही मोठ्यातले मोठे पापकर्म केले तरी त्याचे सामाजिक पद दर्जा कमी होत नसे व कितीही मोठे कुशल कर्म त्याने केले तरी त्यास उच्च वर्णात स्थान मिळत नसे. ब्राह्मणी चातुर्वर्ण समाजव्यवस्थेत ना गुणाची कदर केली जात ना त्या ठिकाणी विकासाची संधी होती. प्रत्येक समाजात विषमता, असमानता असते, परंतु ही विषमता ब्राह्मणी व्यवस्थेत अगदी वेगळ्या स्वरूपात होते. ब्राह्मणी विषमता ही अधिकृत तत्व म्हणून मानली जात होती. ब्राह्मणी विषमता ही आपोआप विकसित, प्रतिष्ठित राहिली नाही. ब्राह्मण वाद समतेस मानतच नाही, तर तो समानतेचा विरोधक शत्रू आहे. ब्राह्मणी धर्माचे नुसत्याच विषमतेने समाधान झाले नाही, तर ब्राह्मणी धर्माचा पाया, मूळ भागाचा आत्माच क्रमिक विषमता वर्गवार हा होता. समाजात सुसंवाद, समन्वय, मिळून मिसळून राहण्याची भावना निर्माण होणे दूरच, याशिवाय वर्गवारी, क्रमिक समाजरचनेमुळे, चातुर्वर्णामुळे चढत्या क्रमाने द्वेष, परस्परांचा तिरस्कार निर्माण झाला व उतरत्या वर्णव्यवस्थेनुसार तिरस्कार, तुच्छता, अनादर निर्माण झाला व हे कायमस्वरूपाच्या कलहाचे कारण ठरले. चातुर्वर्ण व्यवस्थेत व्यवसाय निश्चित केले गेले होते व त्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नव्हते. ही व्यवस्था निश्चित कुशलता पाहून केली गेली नव्हती, तर त्या व्यक्तीचा त्या वर्णात जन्म झाला म्हणून केली गेली होती. या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायांवर चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली त्याचा पाया जरी स्वार्थावर आधारित नसला असे काही काळ गृहीत धरले तरी चुकीचा होता हे मात्र निश्चित होते. बुद्धाने हे स्पष्ट पाहिले की चातुर्वर्ण व्यवस्थेने सर्वांचे हित पाहिले नाहीत आणि त्यांच्या कल्याणाचा देखील पुरस्कार केला नाही, तर फक्त काही मुठभर लोकांच्या हिताकरता बहुसंख्यांना राबविण्यासाठी ती योजना जाणून बुजून निर्माण केली गेली. चातुर्वर्ण योजनेनुसार स्वतःला सर्वमान न श्रेष्ठ समजणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले.
नमो बुद्धाय. जय भीम.